कुटुंबियांच्या मदतीवर जयदीप आपटेला अटक। मालवण पुतळ्या प्रकरणी पोलिसांची कारवाई। कल्याणमधनं पोलिसांनी उचललं पुढची कारवाई आता मालवणमध्ये। एसटी कर्मचाऱ्यांमुळे मूळ वेतनात सरसकट 6,500ची वाढ। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। एसटीचा संप मागे। राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावर। पतंगराव कदमांच्या स्मारकाचं करणार उद्घाटन। शरद पवारांसह मवियाचे प्रमुख नेतेही राहणार उपस्थित। शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार। भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव। मुंबई गोवा महामार्गावरनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर। कशेडी बोगद्याची दुसरी लेन आज रात्री 12 वाजल्यापासून होणार सुरू। ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी। माजिवडा जंक्शन ब्रिजवरती ब्रिज खालीही वाहनांच्या लांबच लांब रांगा। प्रवाशांचा मोठा खोळंबा। गडचिरोली आरोग्य विभागाच्या सोयीसुविधांचे धिंडवडे। 2 चिमुकल्यांचा मृतदेह खांद्यावर घेऊन वडिलांची 15 किलोमीटर पायपीट। रुग्णवाहिका नसल्यानंही संताप। कोथिंबीर मेथी लसणापाठोपाठ आता लिंबाचे भावही वाढले। नंदुरबारमध्ये 200 रुपये किलोचा भाव। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा मतदारसंघ बदलला। सैनी दाडवामधून मैदानात। पॅरिस पॅरालिम्पिक भारताची दमदार कामगिरी। विविध खेळांमध्ये 24 पदकांना गवसणी। 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 10 कांस्य पदकं भारताच्या वाट्याला। मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं संकट कायम। ऑगस्ट महिन्यात 27,000 जणांनी जॉब गमावला।